बच्चू भाऊ, तुम्ही आज 138 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत शेतकरी एकजुटीसाठी नव्या क्रांतीची सुरुवात केली। शेतकरी एक झाला पाहिजे। जात पात धर्म आणि राजकीय विचार बाजूला ठेवून शेतकरी एकवटला पाहिजे म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरून तळागाळात जाऊन खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताय। गोरगरीब कष्टकरी वर्गाला एक व्हा, नाहीतर हे सरकार कच्चं खाईल याची जाणीव करून देत आहे। हे सगळं पाहिल्यावर असं वाटतंय खरंच नेता असावा तर असा, कारण गावागावात जाऊन लोकांच्यात मिसळून लोकांना त्यांचं भलं कशात आहे हे समजून सांगून त्यांना एक करण्यासाठी झटणारा नेता पुन्हा घडणं खरंच अवघड आहे। जातीपातीत आणि वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्याखाली विखुरलेल्या शेतकऱ्याला एकत्र करण्यासाठी बच्चू भाऊ तुम्ही 7/12 कोरा यात्रा काढली। देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुखांचं जन्मगाव पापळ ते देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्वर्गीय साहेबराव करपे यांचं गाव चिलगव्हाण अशी यात्रा काढून बच्चू भाऊ तुम्ही शेतकरी कष्टकरी वर्गाला एक करून नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या भूमीतून 7/12 कोरा पदयात्रा काढून नाईक साहेबांच्या शेतकरी भिमुख धोरणांची आठवण आत्ताच्या गेंड्याची कातडी असलेल्या आणि फक्त मोठ्या उद्योगपतींचा नफा पाहणाऱ्या सरकारला करून दिली आहे। आपला मातीशी इमान राखणारा महाराष्ट्र सध्या शेतकरी आत्महत्येत पहिल्या नंबरला गेला। मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली। दर 8 तासांनी एक शेतकरी आत्महत्या करतोय। मात्र फडणवीस साहेब समित्यांवर समित्या नेमून कर्जमाफी पुढे ढकलतायत। सरकारला अजून किती शेतकऱ्यांचे मुर्दे पडलेले पाहायचेत हेच कळेना झालंय। पण आता बास, सरकारला वठणीवर आणायचं असेल तर शेतकरी एकजुटीशिवाय पर्याय नाहीच। म्हणून बच्चू भाऊंच्या या नव्या क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। बच्चू भाऊंची लढाई गरिबाच्या घरात पैसे आणण्यासाठीची आहे। त्यामुळे आता संपूर्ण कर्जमाफीसह सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आता थांबायचं नाही। ही तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे। येणाऱ्या काळात बच्चू भाऊ संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। बच्चू भाऊ, तुम्हाला आमचा सलाम। आज खरंच मांडलं तुम्हाला।